झी 24 तास एक पाऊल पुढे। या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर झळकतायत 2 हिंदी आणि 2 मराठी सिनेमा। प्रीती जिंटाचा इश्क इन पॅरिस, संजय दत्तची भूमिका असलेला हम है राही कार के, तर मराठीत एकुलती एक आणि कलाकार ही सिनेमा रिलीज होत आहेत। या सिनेमांच्या कथानकांवर एक नजर। आपल्या लाडक्या एकुलत्या एक कन्येसह अर्थातच श्रिया पिळगावकर सह सिल्वर स्क्रीनवर झळकणार आहेत सचिन पिळगावकर। वडील आणि मुलीच्या नात्याची कथा या सिनेमात मांडण्यात आली आहे। श्रिया पिळगावकर या सिनेमातून सिल्वर स्क्रीनवर पदार्पण करते। यात श्रिया आणि सचिनसह अशोक सराफही प्रमुख भूमिकेत आहेत, तर सोनू निगमच्या आवाजाची जादू या सिनेमात ऐकता येणार आहे। प्रसिद्धी मिळवणं कठीण असतं आणि मिळवलेली प्रसिद्धी जपून ठेवणं त्याहून कठीण। एका कलाकाराच्या आयुष्यात येणारे हे चढउतार मांडण्यात आलेत कलाकार या सिनेमात। भूषण प्रधान आणि अमृता देशमुख यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत। तर या 2 मराठी सिनेमांसह हिंदी सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत। प्रीती जिंटाची निर्मिती असलेला इश्क इन पॅरिस याच आठवड्यात रिलीज होतोय। गेले कित्येक महिने या सिनेमाच्या रिलीजचा वाद सुरू होता। प्रीती जिंटा आणि रेहान मलिकची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे। रोमॅन्टिक जॉनर असलेल्या या सिनेमाचं शूटिंग पॅरिसमध्ये करण्यात आलंय। तर हम है राही कार के ही रोमॅन्टिक कॉमेडी फिल्म ही याच आठवड्यात रिलीज होते। 2 मित्रांची ही कथा आहे। त्यांची मैत्री आणि प्रेम कॉमेडीच्या माध्यमातून सिनेमात मांडण्यात आलंय। जुही चावला, संजय दत्त, देव गोयल, अदा शर्मा यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत। एकूणच काय तर या आठवड्यात रोमॅन्टिक कॉमेडी आणि नात्याचं महत्त्व सांगणारा एकुलती एक ची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे। आयुष्यात शेवटी ज्याचा निर्णय हा तिनेच घ्यायचा असतो, तिचा निर्णय तिने घेतलाय। ब्युरो रिपोर्ट झी मीडिया। मला ज्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतेयस तो दरवाजा झी 24 तास एक पाऊल पुढे।